आजची पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचं कारण सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि सांगली शेजारी असणाऱ्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढती पाण्याची मागणी या ठिकाणी सातत्याने यायला लागलेली आहे। यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दरवर्षी जे 15 ऑगस्टला कोयना धरण पूर्ण 105 टीएमसीनं भरतं आणि ओव्हरफ्लो होतोय, तशी परिस्थिती यावर्षी आलेली नाही। यावर्षी कोयना धरणामध्ये सर्वसाधारण 27 ते 30% हा पाणीसाठा कमी आहे, जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा। आणि त्याच्यामुळं आता जे उपलब्ध पाणी आहे ते पाणी आपल्याला जुलै 2024 पर्यंत प्राधान्यक्रमानं पिण्यासाठी त्याचं नियोजन करायचं आहे। शेतीची पिकं सुद्धा वाचली पाहिजेत याच्याबद्दल सुद्धा दुमत नाही। माननीय आमदार सांगली जिल्ह्यातले अनिल बाबरसाहेब हे गेली 5-6 दिवस झाले सतत याच्यासाठी आग्रही होते की तातडीनं कोयना धरणातलं पाणी सोडा। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर बाबरसाहेबांचं काल बोलणं झालं। रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मला फोन आला आणि तातडीनं जसं बाबरसाहेबांची मागणी आहे त्याप्रमाणे पाणी सोडण्याचं नियोजन करा, अशा पद्धतीचे आदेश रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिले। मी आमच्या कोयना प्रकल्पाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकाळी लवकर बोललो। जिल्हाधिकारी सातारा हे सगळं त्याचं मॉनिटरिंग करतायत, त्यांच्याशी बोललो आणि आता तातडीनं या पाण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 2 टीएमसी पाणी हे आजच्या आज सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे मी जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेले आहेत। ते काम पाणी प्रत्यक्ष सोडण्याचं 1-2 तासामध्ये या ठिकाणी आपण सुरू करू। पण मला या माध्यमातून एवढेच राज्यातल्या आणि विशेषतः सातारा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला विनंती करायची आहे की पाणी कमी आहे धरणामध्ये आणि म्हणून त्याचा काटकसरीनं वापर आपण करतोय। दुर्दैवानं सांगली जिल्ह्यामध्ये गेली 2-3 दिवस झाले माध्यमांच्या मधनं सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची आडमुठी भूमिका आहे, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अशा काही बातम्या मला माध्यमांच्या मध्ये वाचायला मिळाल्या। ठीक आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सरकारचं प्रतिनिधित्व करतोय। सरकारला आणि शासनाला किंवा आम्हाला मंत्र्यांना भूमिका घेताना ही सगळ्यांचा विचार करून घ्यावी लागते आहे। पण तरी सुद्धा आज आणखीन एक आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिला की माननीय ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा करा आणि जे पाणी आपण पॉवर जनरेशनसाठी राखीव ठेवलेलं आहे ते पाणी कमी करून ते जर आपल्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी डायव्हर्ट करता आलं तर तो विषय आणि जेवढं पाणी आम्ही पॉवर जनरेशनचं कमी करणार आहोत त्या बदल्यात जी पॉवर कमी तयार होणार आहे, वीज कमी तयार होणार आहे, ती ओपन मार्केटमधनं जर खरेदी करावी लागली तर त्याला समजा काही निधी लागला तर तो आपण खर्च करावा, पण पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे लोकांना मिळालं पाहिजे या दृष्टीचा प्रस्ताव तयार करायचे आदेश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून करा, अशा पद्धतीचे सुद्धा आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आज दिले। त्या बाबतीतली सुद्धा बैठक आता 1:30 वाजता मंत्रालयात माझ्या दालनामध्ये मी तातडीनं बोलवलेली आहे। त्याप्रमाणे आज माननीय शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय दादा असतील, या सगळ्यांची भूमिका आहे की पाणी कमी जरी आपल्याकडे असलं तरी ते पुरून वापरलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पहिलं प्राधान्य हे पिण्याच्या पाण्याला, दुसरं प्राधान्य हे शेतीच्या पाण्याला आणि तिसरं प्राधान्य हे औद्योगिक वापराला, याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे। निश्चितपणे जो उपलब्ध कोयना धरणातला साठा आहे तो आपल्याला पुढचा पाऊस सुरू होईपर्यंत पुरला पाहिजे या दृष्टीनं आमचं नियोजन आहे आणि तातडीनं आजच्या आज 2 टीएमसी पाणी हे कोयना धरणातनं सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचा आणि सातारा जिल्ह्यासाठी सोडण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदू हृदय सम्राट असं एक पोस्टर जे आहे ते संजय राऊतांकडून किंवा शिवसेनेकडून सुद्धा ट्विट करण्यात आलेलं आणि संजय राऊतांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे की यांचं काय कर्तृत्व आहे, कशी काय हिंदू हृदय सम्राट। त्याच्यामध्ये ते पोस्टर मी पाहिलेलं नाही, परंतु त्या पोस्टरचा अर्थ असा आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचाराचे वारसदार हे खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेब आहेत। त्यामुळं शिंदे साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतःला हिंदू हृदय सम्राट कधीच म्हणून घेत नाहीत, कधी म्हणून घेणार नाहीत आणि तेवढे मोठे आम्ही कुणीही नाही, कारण शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचं दैवत आहेत। परंतु काही लोकांनी अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख तो केला की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराचे ते वारसदार आहेत, कारण हयात असेपर्यंत
वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्वलंत हिंदुत्व सत्तेसाठी कधी सोडलं नाही. अनेक प्रसंग आले, पण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की हिंदुत्वाची कास ही शिवसेना कधी सोडणार नाही. शिवसेनेची मी काँग्रेस कधी होऊ देणार नाही. शिवसेना काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही किंवा काँग्रेसला कधी बरोबर घेणार नाही. पण त्याच्या उलटी भूमिका काही लोकांनी पाठीमागच्या काळात सत्तेसाठी घेतली, पण तशी भूमिका ही माननीय शिंदे साहेबांची कधीच नाही. त्यामुळं हिंदुत्ववादी विचार जे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आहेत, त्या हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचं काम, प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम हे माननीय शिंदे साहेब करतात. दुसरीकडे आपण पाहतो की दीपक केसरकरांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. सरावटी या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला होता, त्या ठिकाणी जे अधीक्षक होते तुषार दोशी यांच्या एकूणच बदलीला स्थगिती देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कसं पाहता मग नेमकं लाठीचार्जचे आदेश कोणी दिले होते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नाही, मला सुद्धा आपल्या माध्यमांच्याकडनंच पाहायला मिळालं की आमचे सहकारी मंत्री केसरकर साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशा पद्धतीचं श्री दोशी यांच्या बदली संदर्भातलं पत्र दिलेलं आहे. ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल केसरकर साहेबांचं, ते सरकारची भूमिका नाही. एखाद्या अधिकाऱ्याची बदली करणं, एखाद्या अधिकाऱ्याला पोस्टिंग देणं हा संबंधित विभागाच्या माननीय मंत्री महोदयांचा आणि अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे एकदा सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा अथवा उपमुख्यमंत्री महोदयांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो सर्व मंत्री महोदयांनी त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा जर केसरकर साहेबांनी असं पत्र दिलं असेल तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. असे म्हणतात की अजित पवार गट आणि शिंदे म्हणजे शिवसेना हे लवकरच भाजपमध्ये विलीन होते आणि भाजपमध्ये निवडणूक लढवतील. कोण म्हणतं? संजय राऊत. संजय राऊतांना अशी भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय आहे बघा. फक्त मला एक आपल्याला विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींना करायची आहे की संजय राऊतांची आमचं शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासूनची वक्तव्य काढा आणि त्यातलं कुठलं वक्तव्य संजय राऊत म्हटले त्याप्रमाणे तंतोतंत खरं ठरलं तेवढं फक्त मला सांगा. आमचं सरकार आलं 8 दिवसात जाणार, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकार पडणार, अध्यक्ष निवडीच्या वेळी सरकार पडणार, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी सरकार पडणार. कितीतरी मुहूर्त ह्या 1.5 वर्षामध्ये संजय राऊतांनी सांगितले हे सरकार पडायचे. काय झालं? उलट सरकारच्या बहुमताचा आकडा दिवसेंदिवस संख्या वाढत गेली. आता ते काय म्हणतायत की हे भाजप बरोबर लढतील. तुम्ही कसं लढणार ते आधी ठरवा म्हणावं. कारण तुमच्याकडे आता नियमानं चिन्ह पक्षाचं नाही, नाव पक्षाचं नाही. त्यामुळे तुम्ही आता कुणाच्या बरोबर लढणार, कुणाच्या मदतीनं तुम्ही निवडणुका लढवणार हे आधी तुम्हीच तुमचं सांगा. आमचं तुम्ही काय आमच्यात वाकून बघण्याची गरज नाही. निवडणूक आयोगानं नियमानं आम्हाला या ठिकाणी पक्षाचं नाव दिलेलं आहे. नियमानं धनुष्यबाण हे अधिकृत पक्षाचं चिन्ह आम्हाला दिलेलं आहे. आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच निवडणुका महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, माननीय दादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे इतर मित्र पक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुती म्हणूनच आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लढणार आहे. सुनील प्रभू यांची उलट तपासणी 3 दिवस सलग करण्यात आली आणि त्या दरम्यान व्हीपचा जो मुद्दा आहे तो फळीचा मुद्दा ठरला. सुनील प्रभू यांनी सांगितलं की 31 जून रोजी जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना सिस्टमद्वारे आम्ही व्हीप बजावला. तो व्हीप तुम्हाला मिळालेला आहे का? कारण तुमचे जे सहकारी आमदार आहेत ते असं म्हणतात की तो व्हीप आम्हाला मिळालेलाच नाही. नाही, कोणालाच मिळाला नाही. संजय राऊत आपले हे सुनील प्रभू साहेब काय त्यांच्या उलट तपासण्यामध्ये सांगतात मला माहित नाही. पण असं आम्ही कसं संपर्कात नाही? आम्ही मतदान केलं ना. ज्या दिवशी मतदान होतं विधान परिषदेचं ते मतदान आम्ही केलं. आम्ही पक्ष कार्यालयामध्ये होतो, आम्ही विधान भवनमध्ये होतो, आम्ही आमच्या आमदार निवासमध्ये आमच्या बंगल्यांवरती होतो. त्यामुळे संपर्कात नव्हतो असं नाही. आम्ही मुंबईतच होतो. त्यामुळं प्रभूसाहेब जे म्हणतायत तसं कुठलाही व्हीप त्याने आम्हाला दिला पण नाही आणि आम्हाला तो मिळाला पण नाही. एकदा मराठी संपू दे. सर, केसरकर साहेबांनी जो पत्र दिलेलं आहे त्यावरती विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे की महायुतीच्या सरकारमध्ये नेमकं चाललंय काय? एकीकडे बदली केली जाते तर दुसरे मंत्री म्हणतायत की बदली थांबवा. नेमकं चाललंय काय? जनतेला कुठेतरी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला जातो असं केसरकर हे बघा, मी त्याच्यावर आत्ताच भूमिका स्पष्ट केली. माननीय केसरकर साहेब आमचे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी आहेत. श्री दोशी जे काय पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बदलीच्या बाबतीत जर काय असं पत्र
समजा केसरकर साहेबांना दिला असेल तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, ते मत सरकारचं नाही. आणि तरी सुद्धा मी परत सांगेन की असं एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पोस्टिंग संदर्भात, बदली संदर्भात जेव्हा माननीय मुख्यमंत्री अथवा माननीय उपमुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात तो पूर्ण सरकारचा निर्णय असतो आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या मान्य मंत्री महोदयांनी या निर्णयाचा आदरच केला पाहिजे. त्यामुळं असं जर काही पत्र दिलं असेल केसरकर साहेबांनी तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आदित्य ठाकरे असं म्हणतात की आज आमच्याकडे 16 आमदार असले येणाऱ्या निवडणुकीमध्ये 160 आमदार होते. 16चे 6 होणार नाहीत याची माननीय आदित्य ठाकरे साहेबांना म्हणावं काळजी घ्या. त्यामुळं आता आम्हाला त्यांच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही. फेसबुक लाईव्ह राहून ऑनलाईन भाषण करून 16चे 160 होत नाहीत. त्याला दिवसातले 18 तास 20 तास काम करावं लागतं. आणि म्हणून मी ठीक आहे, आम्हाला ठाकरे परिवाराच्या बद्दल आदर, आमच्या मनात आदर आहे, कारण ते वंदनीय शिवसेना प्रमुखांचे कुटुंबातले सदस्य आहेत. परंतु जसं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब करायचे, सामान्य शिवसैनिकाला भेटायचे, सामान्य शाखा प्रमुखाला भेटायचे, सामान्य एखाद्या शाखेतल्या गटप्रमुखाला पण भेटायचे. आज काय परिस्थिती आहे? 2.5 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री होता. अहो, गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख बाजूला राहू द्या, आमदारांना भेट मिळत नव्हती, मंत्र्यांना भेट मिळत नव्हती. असं करून 16चे 160 होत नाहीत. त्याच्यासाठी मी म्हटलं तसं माननीय शिंदेसाहेब जसं 18 तास काम करतात, सामान्य लोकांना भेटतात, लोकांचा लोंढा लागला पाहिजे नेत्याला भेटायला, नेत्यासमोर आपलं म्हणणं मांडायला. एवढे कष्ट घेतले तर कुठंतरी सामान्य जनतेच्या मनामध्ये आपण स्थान निर्माण करू शकतो. पण त्यांचं त्याला लकलाभ होऊ, त्यांना जे काय उद्दिष्ट ठरवायचे ते त्यांनी ठरवावं, त्यांना जेवढा काय आकडा गाठायचा प्रयत्न करायचा त्यांनी करावा. ही त्रिवार सत्य आहे की येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष मिळून 200+ बहुमत हे महाराष्ट्रात महायुतीला मिळेल. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईसह महाराष्ट्रात जे कोविडचं प्रकरण आलं होतं आणि त्यातील जे मृतांच्या बॅगा होत्या या घोटाळ्या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली. मात्र दुसरीकडे ऑक्सिजन प्लांट डिस्ट्रीब्यूट करण्यासंदर्भात एक आणखी घोटाळा समोर आलेला आहे. 6 कोटीचा त्यामध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत एक नवा गुन्हा दाखल झालेला आहे. याकडे आपण कसं पाहता? हे बघा, हा जो कोविडचा जो काही कोविडमधले झालेले व्यवहार आहेत त्याची महापालिकेच्या सगळ्या व्यवहारांची SIT विशेष तपास पथक स्थापन करून त्याची चौकशी सुरू झालेली आहे. आता जसं चौकशी पुढे जात जाईल तसं नवनवीन उलगडे त्याच्यामध्ये होणार आहेत. काय निघालं, कुठला व्यवहार कसा झाला, किती पारदर्शक होता, नियम पाळले गेले का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता टप्प्याटप्प्यानं जशा चौकशा पुढे जात जातील तशा ह्या गोष्टी पुढे येतील. जो कोणी दोषी असेल, ज्यानं कोणी गैरव्यवहार केले असतील, ज्यानं कोणी नियम पायदळी तुडवले असतील, त्या चौकशी अहवालामध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील. त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील पुराव्यासह त्या सगळ्यांवर कडक कारवाई राज्य सरकार करेल. सर, मकाऊ मधला एक व्हिडिओ जो आहे तो संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा ट्विट केला आहे आणि इशारा कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला आहे की पिक्चर अभी बाकी आहे. काय वाटतं, हे सगळे व्यक्तिगत सगळ्या टीका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत का? काय राजकारणाची इतक्या खाली गेलेली पातळी महाराष्ट्रानं याच्या अगोदर कधीही पाहिली नव्हती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब हे त्यांच्या सगळ्या परिवारासह मकाऊला गेलेले होते. सौभाग्यवती बावनकुळेताई त्यांच्याबरोबर होत्या, त्यांची मुलं त्यांच्याबरोबर होती, त्यांच्या कन्या त्यांच्याबरोबर होत्या, त्यांच्या परिवारातली लहान छोटी बालकं त्यांच्याबरोबर होती. आणि माननीय बावनकुळे साहेबांनी हे अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की ज्या हॉटेलमध्ये ते राहिलेले होते तिथल्या रेस्टॉरंटमधून राहण्याच्या ठिकाणाच्या रूमकडे जाण्यामध्ये जो रस्ता होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तिथं कॅसिनो आहेत. आणि मला माहित नाही, मी तिकडे कधी गेलो नाही, पण बरेच लोक सांगतात की मकाऊ, हाँगकाँग, बँकॉकमध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये असे कॅसिनो आहेत. त्यामुळं कदाचित तशा पद्धतीनं जातानाचा तो फोटो असू शकेल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीच्या ते सुट्टीला गेले असताना, खाजगी कुटुंबाबरोबर असताना, मग ते कुठं बसले, मग त्यांनी किती $डॉलर्स घेतले, मग त्यांनी काय केलं, इतक्या खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती. हे चुकीचं आहे. सर, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य राहुल
निवडणूक आयोगानं त्यांना एक कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावलेली आहे. अगदी बरोबर आहे. निवडणूक आयोग हा नियमानं काम करतो. घटनेनं दिलेले त्यांना जे अधिकार दिलेले त्या अधिकाराला अनुसरून काम करतो. माननीय पंतप्रधान पदावर सारख्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचं शब्द प्रयोग करणं हा त्यांची बदनामी करण्याचा एक प्रकार आहे. आज देशात तर आहेच आहे माननीय मोदी साहेबांचं कौतुक, परंतु जागतिक स्तरावर सुद्धा आता G20च्या नियोजनामध्ये आपण पाहिलं की सगळ्या जागतिक स्तरावरच्या मोठ्या देशांनी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल, महान व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करणं हे निश्चितपणे निंदनीय आहे, चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमची तर मागणी राहील की निवडणूक आयोगानं या संपूर्ण वक्तव्याची दखल घेऊन वेळ प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची तरतूद असेल तर असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल कडक फौजदारी कारवाई सुद्धा केली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे. काल अजितदादांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे काही खासदारांचं निलंबन करण्यासंदर्भातलं पत्र दिलं होतं. मात्र त्यातनं खासदार शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. कुठेतरी दादा अजूनही भावनिक आहेत की दुटप्पी भूमिका करताना पाहायला मिळत आहेत का? आता दादाच याचं उत्तर देऊ शकतील आपल्याला, कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला डिस्क्वालिफिकेशनचं पत्र द्यायचं, कुठल्या बॅकग्राऊंडवरती द्यायचं, कुठले संदर्भ घेऊन द्यायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या अंतर्गत बाबींवरती आमच्यासारख्या दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तींनी बोलणं योग्य नाही. याचं उत्तर खुलासेवारपणानं, विस्तृतपणानं मान्य दादाच आपल्याला अधिक स्पष्टपणे देऊ शकतील. सर, जरांगे पाटील म्हणतात की छगन राजीनामा जो आहे तो घेतला पाहिजे. छगन भुजबळांनी सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षाला जर माझी भूमिका पटली नाही तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. हा वाद जो आहे तो वाढलेला दिसतो. नाही, ठीक आहे. आता हे काही आमदार, काही मंत्र्यांची वेगळी भूमिका आहे, भुजबळ साहेबांची वेगळी भूमिका आहे. मागे एकदा मी म्हटलं तसं याच्या बाबतीत मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सर्व मंत्र्यांच्या बरोबर सीएम डीसीएम साहेबांनी आम्ही चर्चा केली होती आणि शब्दप्रयोग करताना, बोलताना सगळ्यांनी कुठं जातीय तेढ निर्माण होणार नाही, दोन गटामध्ये, दोन समाजामध्ये, दोन समूहामध्ये वाद निर्माण होणार नाही अशीच वक्तव्य करावीत अशा सूचना त्यावेळी सगळ्याच मंत्र्यांना माननीय सीएम डीसीएम साहेबांनी दिलेल्या होत्या. तरी सुद्धा अशी जर काही वक्तव्य पुढे येत असतील तर येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जरूर याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू. बिहारच्या धर्तीवरती राज्यात देखील आरक्षण दिलं जाणार आहे. आरक्षण टक्का जो आहे तो 12 दिला जाणार होता, तो 13 केला जाणार आहे आणि नागपूर अधिवेशनामध्ये घोषणा करणार आहे. या संदर्भात काही चर्चा झालेली आहे. या बाबतीतले सगळे निर्णय हे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय दादा ही तिघजण बसून एकत्र घेत असतात. याच्या बाबतीत जी काही चर्चा करायची ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही करू. पण माननीय शिंदे साहेबांनी जो शब्द महाराष्ट्राला दिलेला आहे की मराठा आरक्षण कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार देणार आहे, त्याप्रमाणे निश्चितपणानं कार्यवाही सुरू आहे. ओके. हिंदी में जाना चाहेंगे, सांगली का जो विषय है वो सांगली के बारे में, सातारा में जो कोयना डैम है वो कोयना डैम में 105 टीएमसी कैपेसिटी का वाटर स्टोरेज है, लेकिन ये साल बारिश कम होने की वजह से राउंड अबाउट 27 to 30% शॉर्टेज ऑफ वाटर स्टोरेज कैपेसिटी का कोयना डैम में है. इसलिए अभी से आगे जून या जुलाई 2024 तक ये पानी हमको यूज करना पड़ेगा. इसमें से 67% पानी वो पावर जनरेशन के लिए रिजर्व है और 33% पानी ये ड्रिंकिंग के लिए और खेती के लिए और इंडस्ट्रियल यूज के लिए है. इसका रीअलोकेशन आगे हमको करना होगा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने रात को ही मुझे आदेश दिया था कि अभी पीने के पानी की बहुत समस्या सांगली जिले में है, इसलिए तुरंत 2 टीएमसी पानी हम कोयना डैम से सांगली के लिए छोड़ने का निर्णय सीएम साहब ने हमको दिया है. वैसा डिसीजन मैंने सातारा कलेक्टर को और इरिगेशन डिपार्टमेंट को दिया है. आज से वो पानी छोड़ने की कार्यवाही चालू हो जाएगी. लेकिन आगे जो पावर जनरेशन के लिए वाटर स्टोरेज है वो ड्रिंकिंग वाटर के लिए और इरिगेशन वाटर के लिए डाइवर्ट करने के लिए माननीय सीएम साहब ने आज डीसीएम साहब फडणवीस साहब के साथ चर्चा करके एक बैठक लेने का आदेश मुझे दिया है. अभी 1:30 बजे मंत्रालय में वो बैठक है. उसके लिए अगर पावर जनरेशन का पानी हम लोग कम करते हैं और वो कम करने की वजह से पावर कम जनरेट होती है
तो शॉर्टफॉल आने वाली पावर अगर ओपन मार्केट से हम लोग खरीद करते हैं तो उसके लिए जो भी निधि लगेगा उसके लिए एक प्रपोजल तैयार करने के लिए हम लोग बैठक ले रहे हैं। ऐसे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने आज सुबह ही मुझे दिए हैं। सर, चुनाव का दौर चालू है। राहुल गांधी अपनी सभा में नरेंद्र मोदी को पनौती कहते हैं, इस पर अब चुनाव आयोग ने उनको लेटर भी भेजा है। किस तरह से पूरा मुद्दा देखते हैं? राहुल गांधी फिर से जो है टिप्पणी कर रहे हैं नरेंद्र मोदी। देखिए, माननीय प्रधानमंत्री श्री मोदी साहब का नेतृत्व खाली भारत देश में ही स्वीकारा है ऐसा नहीं है। G20 का आयोजन जब हुआ था तब हम लोग ने देखा है पूरी वर्ल्ड ने पूरे जग में मोदी साहब का नेतृत्व लोगों ने स्वीकारा है। एक पॉजिटिव अप्रोच लेके काम करने वाले, डेवलपमेंटल विजन रहने वाले प्रधानमंत्री, ऐसा पूरे जागतिक स्तर पर मोदी जी का नेतृत्व है। और इतने बड़े नेता को जिसको G20 का आयोजन करने के लिए पूरे जग ने उनकी तारीफ की है, ऐसे नेता को ऐसा शब्द प्रयोग करके श्री राहुल गांधी जी ने उनका अवमान किया है। इलेक्शन कमीशन ने जो स्टेप्स अभी उठाई है वो बरोबर है। इससे आगे जाके हमारी मांग ये रहेगी कि इतने बड़े नेता को माननीय प्रधानमंत्री जो पूरे देश का नेतृत्व जागतिक स्तर पर कर रहे हैं, उनके लिए ऐसा शब्द प्रयोग करने वाले व्यक्ति के खिलाफ अगर क्रिमिनल एक्शन भी लिए जानी पड़े, अगर उसकी प्रोविजन है तो क्रिमिनल एक्शन भी इसके ऊपर लेने की जरूरत है। सर, हियरिंग दूसरी तरफ चल रही हुई, सुनील प्रभु ये आरोप लगा रहे हैं क्रॉस एग्जामिनेशन स्पीकर ज्यादा कर रहे हैं, ज्यादा टाइम ले रहे हैं, जो सवाल हैं वो भी स्पीकर द्वारा बार बार पूछे जा रहे हैं, तो ये कहीं ना कहीं हमारे साथ गलत हो रहा है, सुनील प्रभु आरोप लगा रहे हैं। देखिए, अभी एक बार वो कह रहे थे अभी सुनावनी जल्दी लो, अभी सुनावनी जल्दी चालू हो गया तो वो कह रहे ये बार बार क्वेश्चंस पूछ रहे। जो फैक्ट्स है, जो ऑन रिकॉर्ड आनी चाहिए, क्योंकि वो जब तक वो फैक्ट्स ऑन रिकॉर्ड नहीं आती है तब तक इसके बारे में माननीय स्पीकर साहब को डिसीजन लेना मुश्किल हो जाएगा। इसलिए माननीय स्पीकर साहब का जो कहना है कि जो पूरी फैक्ट्स है और उसके लिए सपोर्टिंग जो स्टेटमेंट्स है वो सब स्टेटमेंट्स विद फैक्ट्स वो ऑन रिकॉर्ड आने चाहिए। इसलिए ड्यू कोर्स में ये सब प्रोसीजर माननीय स्पीकर साहब कंप्लीट करेंगे। ओके, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।